वणी येथील देवनदी तीरावरील प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिरासह परिसरातील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सर्वच मंदिर रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाईने उजळली असून वातावरण शिवमय झाले। प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिरातील श्री महादेव पिंडीवर मागील वर्षी स्थापन केलेल्या पंचमुखात्मक मुखवट्याची शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी शिवरात्रीच्या पूर्वसंध्येस दुपारी 4 वाजता सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। यावेळी पालखी मार्गावर ठिकठिकाणी महिला भाविकांच्या वतीने सडा रांगोळी काढून पालखीचे स्वागत व पूजन शिवभक्त महिलांकडून होणार आहे। प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर, जगदंबा देवी मंदिरासमोरील श्री महादेव अमरधाम समोरील शिवबाबा आश्रमातील हेमाडपंथी प्राचीन अगस्ती महादेव मंदिर, तसेच खंडेराव नगरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर, कीर्तिनगर येथे नव्याने बांधलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, विविध प्रकारच्या फुलमाळांची आरास करण्यात आली आहे। यावेळी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी श्री तिळेश्वर महादेव मंदिरात सकाळी भाविकांच्या वतीने रुद्राभिषेक संपन्न करण्यात आलाय। तसेच 11 ते 3 या वेळेत तिळेश्वर मंदिरासमोरील देवनदी घाटावर शिवशक्ती महायज्ञ संपन्न होणार आहे। दरम्यान विशेष पर्व काळात रात्री 8 ते रात्री 1 वाजेच्या तिळेश्वर महादेव मूर्तीवर विविध द्रव्यांचा अभिषेक होऊन साज शृंगार करून महाआरतीने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होणार आहे। या सर्व कार्यक्रमांसाठी शिवभक्तांनी उपस्थित राहून दर्शन प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन तिळेश्वर भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले। जय भोले। जय भोले। सर्व नागरिकांना आव्हान का आपल्या वणी गावातील अतिप्राचीन असं तिळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, याची त्याचं उद्या श्रासुंगार आणि पालखी सोहळा आयोजित केलेला आहे। पालखी सोहळ्यात वणी येथून भगवान शंकराचा मुखवटा घेऊन सवाद्य मिरवणूक वणी गावातून अतिप्राचीन असं आपल्याला जगदंबा देवीच्या स्थानी जाऊन एक श्रीहरी भेट होईल आणि त्यानंतर वणी गावातून पूर्ण सवाद्य अशी मिरवणूक निघून इथं आल्यानंतर परत आरती होईल। या आरतीला सर्व वणीकरांनी यावं। तसेच रविवारी महाशिवरात्री असल्याने सकाळी पहाटे यज्ञ आणि अभिषेक होईल। त्यानंतर दुपारून आरती ना आयोजन केलेले आहे। आयोजन केलेलं आहे। त्यानंतर 8 वाजता शंभोज महाराजांना श्रासुंगार चढवून परत आरतीचं आयोजन केले आहे। त्यानंतर रात्री 12 वाजता महाआरती महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केली आहे। तरी सर्व वणीकरांनी या तिळेश्वर महामंदिरात येऊन या आपल्या भगवान शंकराचं दर्शन घ्यावं आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे, त्या महाप्रसादाचा देखील आपण लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। या आयोजनाचे श्री तिळेश्वर भक्त परिवारातर्फे आपल्या सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो। जय भोले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।